विष्णु निवृत्तीर भगवान हरा सोपानु भगवान ब्रह्मा मुक्ताख्य ब्रह्मचित्कला गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे मानवनी जाणते न गुरु भजीजे तिने कृत कार्या होईजे कामूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती ये तुले दिवसामा काही ने नव्हेची श्रीरामा आता जाणत सो महिमा गंभीर तुझा ते नमस्कारोनी आता. सुरुवातला मी श्लोक म्हणणार, माझ्या पाठीमागं आपण सर्वांनी म्हणा. ते मोर हात जोडायचे. सकळ संत शिरोमणी आळंदी वल्लभ कैवल्य दानी एक नमस्कार तयाचे चरणी करिता त्रिभुवनी नमिले संत नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनं प्रणामो दुःख शमन तन्नमामि हरिं परम. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. जोडून या कर चरणी ठेविल्या माता हरिसावी विनंती माझी भंडारी माता हरिसावी विनंती माझी भंडारी नसो भाव आलो तुझी आठाया कृपा दृष्टी पाही मजकडे पंढरी राया. धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परात्पर तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी हनुमंत महाबडी रावणाची दाढी जाडी तया माझा नमस्कार वारंवार तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत काके झोडी पुढे स्वान नित्य जानवीचे स्नान मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या श्री संत संताजी बाबाचे चरणी संत संताजी बाबाचे चरण श्री संत मस्तकासो दिन रजनी मस्तकासो दिन रजनी श्री संत संताजी बाबाचे चरणी संत संताजी बाबाचे संत
या माता चरणावरी साष्टांग ही करी दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून या पुल्या बाळा चालवी सकडा नामा म्हणे असो. प्रस्तुत आज या ठिकाणी हे पाचोरा शहर आहे. पाचोरा शहरामध्ये बहिरपुरा आहे, श्रीराम चौक आहे, संताजी बाबाचं कार्यालय आहे. बरोबर आहे. अशा या बहिरपुऱ्याला अनेक अशा संत महंतांचे पदस्पर्श लाभले. अनेक अशा संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं, पवित्र झालं आपला हा बहिरपुरा. अशा बहिरपुऱ्यामध्ये प्रातस्मरणीय संताजी बाबाचा जयंती महोत्सव आहे आणि समाधी महोत्सव सुद्धा आहे. आज ज्यांना समाधी घेऊन 401 वर्ष होतात आणि आपल्या सप्त्याला हे दुसरं वर्ष आणि या दुसऱ्या वर्षामधलं दुसरंच पुष्प माझ्या वाट्याला आलं. विठ्ठल विठ्ठल कसं आलं का आलं देवाचे कारण देव जाणे. आले भागा ते करीतो नाम तुझी उच्चारितो. म्हणून कीर्तना करताना बहुतांश आमच्या भक्ती माता भक्ती पिता ताडकरी विनेकरी मृदंगाचार्य साऊंड सर्व्हिस चौधरी हालदार चोपदार मनोरंजन नाही, दंतमंजन नाही, अमृतांजन नाही. कीर्तने उद्धाराचं पॉवर हाऊस आहे. हे 132 नाही 400 केवी आहे. विठ्ठल विठ्ठल हार्मोनियम वादक आहेत, बहुजन समाजाचे आहेत. चोखोबाचा पुण्यस्मरण 16-15-16 वर्षापासून स्वतः एकटे करतात. संत हा समाजापुरता नाही. समाजापुरता झाला का संत? नाही नाही नाही. हे विश्वाची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. म्हणून दुसरं पुष्प माझ्या वाट्याला आलं. सर्वांना अभिवादन, सर्वांना नमस्कार. नमस्कार करणं गरजेचं आहे. रात्रभर पाचोऱ्याला राहायचं आहे. आमच्याच संस्थेमध्ये तुमच्याच गावचा तो खरा तो बिल्लीच आहे. काना मुडीच नव्हतं रे काना माझ्या मना. संताजी बाबा संस्थेचे अध्यक्ष नारायणराव चौधरी त्यांचे विश्वस्त कृष्णपुरीमध्ये कीर्तनाला आले होते आणि त्यांनी सांगितलं काना बुवाचं कीर्तन घे. ठीक आहे म्हणे. त्याच वेळेस फोन लावला आणि ही सेवा माझ्या वाटाला आली. सर्वांना अभिवादन, सर्वांना नमस्कार. भगवान ज्ञानोबाराय बोलतात, चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. सर्व सोयऱ्यांना अभिवादन, सर्व सोयऱ्यांना नमस्कार. गायनाचार्य किशोर महाराज असतील, समाधान महाराज असतील, विनेकरी कारभारी महाराज असतील, तबला वादक सागर थोरात आणि विशेष सहकार्य लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था आज यांची गरज आहे. वाजाना टाळ्याच्यासाठी यांची गरज आहे. या तरुणाईची गरज आहे. आजचा तरुण तरुण राहिला नाही. जगाच्या पाठीवर भारत कसा आहे? तरुण भारत आहे. गरज या तरुणाईची आहे. गरज तरुणांची आहे. पण तरुण तरुण राहिला नाही. आजचा तरुण निघाला घरून, येते भरून, जाऊ द्या तिकडे मरून. वा बे तरुण. 90% मुलं दारू पितात.
पाचोऱ्यामधले नाही बरं, पाचोरा तर निपक चिपक झाला. त्यातला बाहेरपुरा, श्रीराम चौक, संताजी जगनाळे कार्यालय. नाही, 90% मुलं दारू पितात. आपली पिढी पिढी राहिली नाही. ही पिढी पिढा देणारी पिढी जन्माला आली. मी बोललो नारायणरावशी, फार मोठा आज काळाची गरज आहे, फार मोठी गरज आहे, फार मोठी गरज आहे. काहीच नाही, दिवसभर हरिपाठ काकड़ा आणि दिवसभर मोकळा. ये तो बड़ी अफसोस की बात है, समझने वाले की मौत है. दिवसभर काय करतील हे पोरं? शाळेत जाती की पारायण करती? काय गाथा पारायण व्हायला पाहिजे. त्या संताजी जगण्याळ्या करता तुकोबाराय वैकुंठाहून खाली आले आणि तुम्ही गावातल्या गावात घरातल्या घरात मंडपात येऊ शकत नाही. विठल विठल विठल. आजचा आपला समाज राहिला नाही. चांगला आहे का? आपला आहे समाज. आपल्या शेजारी आहे त्याचा आहे नमाज. त्याचा काय नमाज. काय मस्जिद आहे मध्ये, मी तो मंदिरच आहे. काय मस्जिद आहे, 200-200 पोरं टोप्या घालून मस्जिद मध्ये नमाज पडतात, महिना महिना रोजा पाडतात. आम्ही एकादश करत नाही. एवढा समाज खाली आला. आपला समाज खाली का आला? बोलू का? बोलू का आला खाली? आपल्या समाजाचा स गायब झाला. अजून कळलं नाही? आपल्या समाजाचा स गेला आणि त्यांचा न कायम आहे. विठ्ठल विठ्ठल आज ती तरुण पिढीच का बिघडली? मी महाराष्ट्राचा सर्वे केला. बहुतेक तरुण लोकांच्या डोक्यावर अँटिना नाही. अँटिना म्हणजे रे इकडे पाय ना, शेंडी शेंडी आहे तुला, तो अँटिना आहे. अँटिना म्हणजे शेंडी. शेंडी तो बाप होता म्हणून एवढी राहिली. नहीं तो काशी की मजा जाती थी, मथुरा की मस्जिद बनती थी. एक शिवाजी नहीं होता तो सबकी सुनता बनती थी. आयुष्यभर बोंबला लागलं असतं. तो होता म्हणून एकच राजा. इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझे राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केली तलवारीच्या गायीवर, तलवारीच्या गायीवर. काठी बाण मिळाले आपल्या हृदयाच्या सीमेवर, आपल्या हृदयाच्या सीमेवर. धरले मावळे भरोसाच्या राजावर, गाणपणाने धरले मावळे भरोसाच्या राजावर. माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. हो, माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. तो होता म्हणून फक्त जय भवानी जय शिवाजी. सरकार 2 वेळा जयंती करत, तारखेनुसार तिथीनुसार. इतिहास जाळला या बळवेनं. इतिहास जाळला. इतिहास काय सांगता? आपण शिवजयंती करतो. जय शिवाजी जय भवानी रस्त्यात दिवाणी. शिवाजी राजे जन्माला या, विमलच्या पुड्या खायला द्या. हे काय शिवजयंती आहे?
सत्यानाश होईन साल्याचा. विठाल विठाल म्हणून ती गाथा आहे. गाथा ती प्रसंग पात अभंग आहे. मरावं लागतं भागवत ऐकून मरा. जीवन जगायचा, गीता वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. पण ज्यांचा माथा बिघडला असेल त्यांनी गाथा वाचा. बहुतेक लोकांचे माथे बिघडले. बहुतेक लोकांच्या डोक्यात टेन्शन आहे, टेन्शन. म्हणून सुरू केली म्हणे. काय केली सुरू? ज्ञानेश्वरी. काय केली सुरू? गीता. काय केली सुरू? म्हणणार 1990. उठाला उठाला ही तुकोबाची गाथा आहे. गाथा आहे. 400 वर्षाच्या अगोदर गाथा तरली. उदका माझी वया ठेवणी कोरड्या, दाखविल्या रोकड्या विश्वजना. राघवी सागरात पाषाण तारिले, तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले. तुकोबाच्या गाथ्याचं वर्णन संतांनी करावं यात काही नवल नाही. तुकोबाराच्या गाथ्याचं वर्णन सहकार क्षेत्रामध्ये आलं. जसं भारताचं राष्ट्रगीत कोणा लिहिलं? राष्ट्रगीत पाठ असेल. बहुतेक लोकांच्या राष्ट्रगीत पाठ नाही. आणि तुम्हाला 50% आरक्षण दिलं महिला मंडळाला. पोलीस पाटील बाई, सरपंच बाई, नगराध्यक्ष बाई, जिल्हाध्यक्ष बाई, आमदार बाई, खासदार बाई, मुख्यमंत्री बाई, पंतप्रधान बाई, राष्ट्रपती बाई, कंडक्टर बाई. वा वा बाई. विठाल विठाल आमच्या सर्कलची बाई होती महाराज. मी त्या शाळेमध्ये होतो, सुधार समिती. ताई आल्या घरी, चला महाराज शाळेत. मी पण शाळेत गेलो. ताईनं झेंडा फडकावला. म्हणा राष्ट्रगीत पाठच नाही. ते तन मनाच करे. आता जिच्या राष्ट्रगीत पाठ नाही ते सर्कलचा काय विकास करील? तुमच्या पाठ आहे ना, चांगलं बसाकडे हो. म्हातारे म्हातारे माणसराजे हो, वट्यावर बसता. धन्यवाद तुम्हाला. विठल विठल चांगलं बसा, चांगलं. अटेन्शन. म्हणा जनगण मन अधि भारत पंजाब सिंधु द्रविड उत्कल विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय जनगण मंगल नायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय. संताजी महाराज की जय. ते राष्ट्रगीत आहे. त्यामध्ये वर्णन आलं गाये तव जय गाथा. ती गाथा आहे. त्या गाथा ती प्रसंगपाद अभंग आहे. तुकोबाराच्या अभंगामधून आपल्याला गोड असा उपदेश करतात. पहा, देवाला आणावं लागतं. संत येत असतात, तुम्हा आपल्याला यावं लागतं. संत आले, संताजी बाबा आले, कारण घेऊन आले. भगवंत आले, कारण घेऊन आले. तुम्ही आपण आलो, विनाकारण आलो. काही काही लोक खरोखर विनाकारण आले. का गए तो का निन क्या लाया तो कुछ नाही. माय म्हणे लेख झाला न डाळ वाटायच्या कामाला. तू या बाण बुवाऱ्या उठाल उठाल. संत धर्मा करता आले,
संताजी बाबा धर्मा करता आले. ज्या संताजी बाबा करता तुकोबारा वैकुंठाहून खाली आले. तुकोबारा एक वेळ नाही, दोन वेळा, 3 वेळा खाली आले. स्वतःच्या मुली करता आले. बाबा गेले कोणे गावा आणि भागीरथी करी धावा. निळोबा राय करता आले आणि तिसरे आहेत जगनाळे तेली. 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी होते. त्यांचं ठरलं होतं, तुम्ही जर गेले तर मुठभर माती मी देईन आणि मी जर गेलो तर मुठभर माती तुम्ही द्या. पूर्वी माती द्यायची, आता सगळी माती माती केली. आमची माती आमची माणसं. विठ्ठल 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 तुकोबाराय गेले. त्याने किती दिवस धरणं धरलं? संताजी बाबांनी धरणं. तुकोबानं 13 दिवस वह्या रक्षणीय उदकी कोरड्याची काढोरी दाखविला. शकी संताजी बाबाचे एवढे असे उपकार आहेत, त्या उपकाराची परतफेड आहे. त्या उपकाराची परतफेड आहे. संताजी बाबा साधी व्यक्ती नाही, साधी व्यक्ती नाही. संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता पुण्य धर्म केला. जाळोनी संसार बैसलो अंगणी, एवढी ताकद त्यांची आहे. म्हणून त्यांचा हा सोहळा आहे. संतांची पुण्यतिथी. मग देवाला आणावं लागतं. तुम्ही आपण आता संत आले, भगवंत आले, तुम्ही आपण आलात. आपण कुठून आलात? अकोट, अकोला, बाळापूर, जळगाव, चाळीसगाव. कुठून आले? नांद्रा. कुठून आले काही माहित नाही. बरं, कुठं जायचं ठरवलंच नाही. आलात कुठून माहित नाही. जायचं कोण ठरवलं नाही. आपला पत्ता तुकोबाने दिला. दूरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण. किलोमीटर मध्ये सांगता येणार नाही. बहु दूरवरी भोगविले भोगा. किती लांबून आलात? 83,99,999 योनी फिरत फिरत आलात. कुठं आला? भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. तुमचा आमचा जन्म भारतात झाला. भारतातील महाराष्ट्रात झाला. महाराष्ट्रातील खानदेशात झाला. खानदेशातील जळगाव जिल्ह्यात झाला. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात झाला. पाचोरा तालुक्यातील सांगना बैरपुऱ्याले झाला. विठ्ठल विठ्ठल. आता तुम्ही इथपर्यंत आलात. आपले 3च प्रश्न आहेत महाराज. 3 प्रश्न तुम्ही आला ना. सेवा कोणाची करायची, कोणी करायची, का करायची, 3 प्रश्न आहेत. असा एकही जीव नाही तो कुणाची ना कुणाची सेवा करतो. कुणाची सेवा केली आजपर्यंत? आयुष्य वेचोनी कुटुंब पोशिले, काय हित केले सांग बापा. कुटुंबाचं पालन पोषण केलं. तुकोबा अजून पुढे गेले. नाही केला करविला परोपकार,
नाही दया आली पीडिता पर करुणे तो केला व्यापार वाईला भार कुटुंबाचा सेवा कोणाची करायची एक चर्चा सत्र भरलं चर्चा आजची नाही भगवान ज्ञानोबाराने चर्चा केली 800-900 वर्ष झाले कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा उदंड विषद गाती त्या चर्चेला कोण होतं संत होते साधू होते मुनी होते संताजी बाबा होते आणि चर्चेमध्ये विषय निघाला इस जगत में कौन बड़ा बोलो जल्दी इस जगत में कौन बड़ा बोलो कौन बनेगा करोड़पति तो बोले पृथ्वी बड़ी अरे पृथ्वी काय की बड़ी वो तो शेष के माथे पे खड़ी फिर शेष बड़ा अरे शेष काय का बड़ा वो तो भगवान शिव जी के गले में पड़ा फिर शिव जी बड़े अरे शिव जी काय के बड़े वो तो कैलाश पर खड़े फिर कैलाश बड़ा अरे कैलाश काय का बड़ा वो तो रावण ने 3 बार छेड़ा फिर रावण बड़ा अरे रावण काय का बड़ा वो तो राम के तीर से पड़ा फिर राम बड़ा अरे राम काय का बड़ा वो तो संत के चरण पर पड़ा फिर इस जगत में कौन बड़ा साधु थोर जाना 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 साधु थोर साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना या कलियुगात ज्येष्ठ श्रेष्ठ असतील संत आहेत साधू आहेत मग सेवा कोणाची करायची संताजी बाबाची करायची मग कोणी करायची फक्त तेली समाजानं करायची नाही तेली समाजा सांगा बहुजन समाजाचा माणूस आहे ना वाजवायला इथं पारमार्थिक क्षेत्रामध्ये संतांना जात नाही पाहिली बरं जात म्हणजे काय मराठा जात आहे ब्राह्मण जात आहे वैश्य जात आहे शूद्र जात आहे जात म्हणजे तुमच्या आमच्या मनातलं जात नाही ते आहे जात उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती करिया नरहरी सोनारा घडो फुंकू लागेन चोख्या मेळ्या संगे ढोरे ओळी ढोरवळ्याचं काम केलं देवानं जात नाही पाहिली नुसतं केली समाज नाही सर्वांनी एका ठिकाणी यायला पाहिजे सर्वांनी सेवा करायला पाहिजे सेवा भावी जीवन जगा आता तू भी राणी मै भी राणी कौन भरेगा पाणी पाणी कोण भरा सगळे कीर्तनकारच झाले करा रे बापा न साध तू कधी करशील सांगायचंच काम करता फक्त हरिपाठ पाटणे डायरी फुल ठला ठला विठ्ठल रे विठ्ठल सेवा करा गडो सेवा तो का म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी त्यांनी काय सेवा केली आपण काय करतो सेवा करा कोणी करा सर्वांनीच करा सकाळची येते ओ सकळाची येते
प्रेमाने सेवा करा. सकाळाशी येथे आहे अधिकार. सर्वांना अधिकार दिला सेवेचा. सकाळचं संत भोजन बंडभाऊ चौधरीकडे होतं. संध्याकाळचं संत भोजन अर्जुन रामदास चौधरीकडे होतं. कसं होतं बाबा भोजन? भोजन म्हणजे भोजन होतं. भोजन देना तो अच्छा देना, देना शिरा पुरी, नहीं तो होंगी तेरी मेरी. भोजन देना तो अच्छा. लोकांना साधूला खायला चांगलं चांगलं खायला पाहिजे. मग घाल ना खामगावची ढेप भिजू. आमची पोरं मस्त जेवण केलं. पोरायला शितभर उष्टने टाकलं. पोरायला जेवण म्हणजे जेवण, चांगलं जेवण करायचं, ही सेवा आहे. सकाळ संध्याकाळ नाश्ता द्या. पोरं आपलेच पोरं आहेत. आपण आपल्या लेकराला कसं करतो? सेवा भावी जीवन जगा. सेवा थोडीफार करा पण जास्त करू नका. का करा? का करा? प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. काही सात्विक, काही राजस, काही तामस. मी प्रकार वेगळे सांगत असतो. अजून या जगाच्या पाठीवर काही देभप झाले, काही हभप झाले आणि काही कुभप झाले. समजलं काय? या जगाच्या पाठीवर काही देभप झाले. कोण? ये मेरे वतन के लोग जरा आप में भर लो, जो शहीद हुए जरा याद करो कुर्बानी, याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी. तर 2 लोकांचा आठव करा. ते 2 लोक कोण? जय जवान जय किसान. ते जवान आहेत म्हणून एका टाइमला 42 मारले ना. 42 मारले एका टाइमला. ते आहेत म्हणून तुम्ही आपण जिवंत आहात. दुसरा वर्ग शेतकरी वर्ग आहे. शेतकऱ्याच्या हाल हाल करणं लावले. शेतीच्या मालाला किंमत नाही, त्याच्या घामाची किंमत नाही. त्याच्या मालाचे 3 भाव, त्याच्या दुकानमध्ये गेले एकच भाव. शेतकऱ्याची संघटना नाही. संघटना करा. रुमने के हाती रुमने. मी येतो पाचोऱ्यात नाही ढुंगणं ठोकीन द्यायची तर मला म्हणजा. पण तुम्ही हुशार आहा ना. महाराज आगे बढ़ो, हम तुम्हारे मागे आहे. मार खाईन तर महाराज खाईन. शेतकऱ्याचे हाल हाल करणं लावले. कोणातरी शेतकऱ्याचा चेहरा तेज आहे का बाबा? कारभारी तेज आहे? कोणता तरी शेतकरी चमकते का? चमकत नाही. त्याच्या अंगात चमका निघून राहिल्या. हे झाले देभप, आम्ही झालो हभप. आता तुम्ही कोण? तुम्ही कुभप. म्हणजे समजलं नाही? कुभप म्हणजे कुटुंब भक्ती परायण. का रात्री कीर्तनात दिसले नाही? तिचं काही नाही, डोकं दुखे. डोकं तिचा दुखते. बाम आणते, आणत नाही, लावणी देते. काही अर्थ नाही, काही अर्थ नाही, काही अर्थ नाही, काही अर्थ नाही. सेवा करा. सर्व का करा? सप्ताह का करा? का करा? प्रत्येकाच्या मागे 3 पिढा लागल्या. देहनिर्वाहाची पिढा, रोगराईची पिढा, जन्म मरणाची पिढा. कीर्तनात गर्दी का नाही झाली? राष्ट्रसंत तुकडोजी सांगतात, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, भक्ति करूंगा जय हो. भक्ति करूंगा कोट भरू.
नारायण भाऊ काय करू, पोट भरू की कीर्तन करू. पोट आपला आहे पण भरणारा तो आहे, भरणारा तो आहे. हे इतभर पोट आहे, या इतभर पोट इतकं बाजिंद पोट आहे हे. या पोटानं सत्यानाश केला, पुष्कळ प्रमाण आहे. या पोटाकारणे गा झालो पांगीला. नाथ महाराज कबीर महाराज सांगतात, ये पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोखा. देख सन्यासी देख फकीरा घर घर मांगे टुकड़ा, एक आसन पर कोई नहीं बैठा पीछे पेट का लफड़ा. फकीर होके फिकिर करता वो भी साला करता है. या पोटानं काय नसेल खाल्लं, गिट्टी खाल्ली, डांबर खाल्लं, सिमेंट खाल्लं, जिल्हा परिषदेचे गहू खाल्ले, अंगणवाडीची खिचडी खाल्ली, यानं हाग्याचे पैसे खाल्ले. जिल्हा परिषद जळगाव हागंदारी मुक्त गाव कोणतं झालं, पाचोरे तालुक्यात झालं. कुठे गेले पैसे, पैसे कुठे गेले. सत्यानाश करून टाकला या लोकांनी. हे 288 पांढरे कोंबडे आहेत, पांढरे कोंबडे. विठाल विठाल निर्वाहाची पिढा, रोटी कपडा और मकान. दुसरी पिढा रोगराईची पिढा. प्रथम महाराष्ट्रात कोणता रोग आला माहित आहे, एकदम सुरुवातला चिकनगुनिया. चिकनगुनिया आला, मग आला स्वाईन फ्लू, मग आला डेंगू, मग आला कोरोना, मग आला ओ मायक्रॉन, मग आता तो ढोराईवर आला लंपी. जळगावला प्रत्येक रोगाचे डॉक्टर आहेत, प्रत्येक. तरी रोग डॉक्टरच्या पुढे गेले. आमच्या अकोल्यात प्रत्येक रोगाचे डॉक्टर. नाक कान घसा अंदर धसा, हात आकुळ करा पाय लांब करा, श्वास मोकळा घ्या, मग म्हणे तुम्हाला काय होते. तू सांगणार आहे ओ एमडी. विठाल विठाल विचारते आपल्याला, तू सांग ना. हे पैसे घेऊन पदवी भेटली, काय करतो या डॉक्टर. देहनिर्वाहाची पिढा. पण खतरनाक जर पिढा असेल, किती वेळा जन्माया रे, किती वेळा जन्माया रे, किती वेळा जन्माया रे, किती वेळा जन्माया रे. ओ नित्य भावे भजिता, नित्य भावे भजिता, भगवोनी उरदा, भगवोनी उरदा. किती वेळा जन्मायावे अन किती व्हावे फजित. त्या जन्माला मोठे मोठे भ्याले. मोठे मोठे म्हणजे कोण कोण. भागवत कोणी सांगितलं हे माहित नाही, ऐकलंच नाही कधी. कोणी सांगितलं भागवत. शुकानं सांगितलं. शुकानं सांगितलं की सुखीनं आता सगळ्या सुखीच वाढल्या. ज्या शुकानं ताई भागवत सांगितलं ते शुक मुनी आईच्या उदरा 12 वर्ष होते. ब्राह्मणाचे पुरी खेळाशी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे कापत कापत. शंकराचार्य 31 महिने होते, बंकट स्वामी 18 महिने, आणि तुम्ही आम्ही 9 मास कष्टलासी. 10व्याने प्रसूत झाली, हिताची कर्म जाड, अकांत जननी. किती दुःख आहे, मरणांत दुःख आहे. मग देहनिर्वाहाची पिढा, रोगराईची पिढा, जन्म मरणाची पिढा, ह्या पिढा दूर होण्याकरता तुकोबारानं औषध केलं, तुकोबारानं रस केला, तुकोबारानं काढा केला. आजच्या अभंगात ब्रह्मरस घे काढा, ब्रह्मरस घे काढा.
ब्रह्मरस घे काढा. रस म्हणजे आनंद, ब्रह्मरस म्हणजे ब्रह्मानंद. तर खरं सांगा, या ठिकाणी जो आनंद आहे तो पात्र्यात इतर ठिकाणी आहे का? पात्र्याला बस स्टँडवर आहे का आनंद? रेल्वे स्टेशनला? तो आनंद या बहिरपुऱ्यात आहे, राम चौकात आहे, संताजी कार्यालयाजवळ आहे. किती आनंद! या आनंदाची मार्केट आहे का कुठं? तिथं आनंद मिळेल मार्केट? ते मार्केट आहे इथं. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरपडू घ्या रे. किती आनंद आहे! आनंदाचे डोही, हे आनंदाचे तरंग आहे. आनंदाचे तरंग. आनंद तुम्हाला भेटणार नाही, तो या ठिकाणी आनंद आहे. रस म्हणजे आनंद, ब्रह्मरस म्हणजे ब्रह्मानंद. आता काढा, काढा म्हणजे काय? 2 वर्ष काढाच घेतला, 2019 आणि 20. कडवून कडवून केला जातो तो काढा, कडवून कडवून केला जातो तो काढा, सडवून सडवून केल्या जाते ते असं. समजलं का? 15-15 दिवस भिजू घालतात कुपाईत, कटईत. मोहाचे फुलं इरजण टाकायला जाते, शपटाचे पडतात त्याच्यात. असं वेगळं, अरिष्ट वेगळं, भस्म वेगळं, गोळ्या वेगळ्या. पण तुकोबाने काढा केला. काय टाकलं काढ्यात? भक्ती, ज्ञान, वैराग्य. 26 गुण काळ्यात टाकले. काढा स्वतः घेतला, लोकांना दिला. जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय आपलपोट्या नाही. हे आता संप्रदाय जन्माले आले, हे सगळे आपलपोटे आहेत. आपलपोटे आहेत भडवीचे. आपलपोटे झाले, आपलपोटे. आमचा संप्रदाय नाही. आपण जेववणी जेववी लोका, संतर्पण करी तुका. काला वाटू एक का. बाकी संप्रदाय कालवा कालवा आहे, काला नाही. जो तो तुझ्या वारकरी संप्रदायावर घासून डुबू डुबू टायक, निंबाले वायक, पिंपळाल्या काकड्या फुटल्या रे बा, गुळगुळ गुपित, लकडाच्या कुपीत, काय तुया मनात सांग मा कानात. कान फुक्या विठाल उठाल. काही अर्थ नाही जीवनात, काही एक अर्थ नाही, काही एक अर्थ नाही. कढून कढून स्वतः काढा तुकोबाने घेतला. जेवी तो हा रस वाटी तो आली का, जेवी तो हा रस वाटी तो आली का. देवी अरे होऊ नका हनुमान मंदिरावर काकळा, हरिपाठ, प्रभात फेरी असते. 8 वर्ष झाले. सप्त्यात काकळा पाहिजे, काकळा व्हायलाच पाहिजे. देवाच्या बाया काकळायला असतात. 33 कोटी देवाच्या बाया. कुठा पांडुरंगा प्रभात समय पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी, वाळवंटा पासोने महाद्वारा पर्यंत, सुरवरांची दाटी शुभ संकाधिक नारद तुंबर भक्ताच्या कवाडाडोनी पाहताती. सुरवरांची विमाने गगने दाटली, रखुमाबाई माते पंचप्राण आरत्या घेऊन देवस्त्रिया येती. भावे वाळती राही रुकुमाई देवाच्या बाया, देवाच्या बाया, त्या बाया देवानंदच्या नव्हत्या.
देवानांच्या बाया होत्या का त्या? देवाच्या बाया. आपण येतो का काकड्याला? काकड्याला आपण वाकळं असतो, वाकळं. लोक मॉर्निंग वॉकले जातात, समजतो? पाचोऱ्यात आहे ना मॉर्निंग वॉक. आयुष्यभर सापटिंगा घासून घेतल्या, मग झाले रिटायर. तुमची गोष्ट नाही बरं. रिटायर झाले, रिटायर. रिटायर कुठे चालते का? रिटायर टायर सायकलने चालत नाही, चालते का? बुडानबुडी 5 वाजता उठतात, कार्तिक स्नान करत नाही, अभद कपडे घालतात, अभद. हा डंगरा झाला 80 वर्षाचा, तरी तो बांडबुवारा घालते. तर बांडबुवाराच म्हणतात ना. काय म्हणतात त्याला ना? बांडबुवारा, बांडबुवारा म्हणतात ना. काय म्हणतात? काना इकडे बाय, इकडे बाय. म्हातारा झाला, डंगरा झाला, तरी बरमुळा घालते. ती बुडी 80 झाली, 80 वर्ष, ती अशी दुलईची खोय घालते. लाजा वाटत नाही थोडस? जनाची नाही तर मनाची तर ठेवा. मी हसण्या करता नाही सांगितलं, ताई तुम्ही संपत्ती या महाराष्ट्राची. स्त्रीनं अंग प्रदर्शन करू नये, अंग प्रदर्शन करू नये. तुमच्या घरी लक्ष्मी नांदी, मार्गशीर्षचा गुरुवार, वैभव लक्ष्मी. पैसा माणसानं झाकून ठेवावा. हा 500ची पुढे करते, मागून डायरी ठेवते. जुने लोक कसणी असायची, कसणी. कागदाच्या नोटा नव्हत्या काना. राणी शाप होते, कंबरला बांधत कसणी, कंबरला. तुम्ही संपत्ती या. 18 भार वनस्पती, फुले फळे ओढती, बावी त्या पोखरणी, नद्या गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडून. तुम्ही भारताची, महाराष्ट्राची संपत्ती आहे ताई. अंग प्रदर्शन करू नका. विठ्ठल विठ्ठल रामराम म्हणता का बाबा? रामराम म्हणत नाहीत ते काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला? हाय 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 चंगन बायल्या. रामराम म्हणणं तू काय दात काही बसली? चांगले चांगले सुशिक्षित बेकार. गुड मॉर्निंग इंडिया, गुड आफ्टरनून, गुड नाईट. गेला राम. तुम्ही काकड्याला या, वर्षभर तुमची तब्येत चांगली राहील. आला शीतळ शांतीचा वारा, तिने सुख झाली या शरीरा. विठ्ठला पातकाचा कडी काळा सिद्धार्थ, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. दोन्ही कामं होतील. भगवंताचं स्मरण होईल, काकडा आरती होईल. मॉर्निंग वॉकला रोड न जाता नाही, रोड न झालं नाही पाहिजे, पाऊल वाटणं झालं पाहिजे, खालची माती पायाला लागायला पाहिजे, तर ते मॉर्निंग आहे. ढल 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 काढा, तिने पिढा मारेल. आता किती वर्ष झाले? हे दुसरं वर्ष आहे पुण्यामध्ये, दुसरं वर्ष आहे की नाही? तरी आपल्या पुऱ्याचा रोग गेला नाही. रोग गेला का? माझ्या मते नाही गेला. मग औषध खोटं आहे का? औषध खोटा. तुम्ही होय म्हणत नाही, नाही म्हणत नाही. तुम्ही का लाल गंधाचे पाहुणे बसले काय? कीर्तन खोटा आहे, काकडा खोटा आहे. आमचे लहान लहान बालगोपाळ हरिपाठ करतात. किती आनंद येते हो, किती आनंद येते. आपण करतो का हरिपाठ? आपण हरिपाठ, आपण पायपाठ. सर्वांनी या, आनंद घ्या. आपला रोग का नाही बरा झाला? पत्यनाम विठोबाचे, पत्यनाम विठोबाचे, पत्यनाम विठोबाचे, पत्यनाम विठोबा, पत्यनाम विठोबाचे, पत्यनाम विठोबा, पत्यनाम विठोबाचे.
पथ्य नाही. जेने विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्य सांभाळावी. हा वारकरी पंथ आहे. ज्ञानोबा तुकोबा संत आहेत. ज्ञानेश्वरी गाथा भागवत ग्रंथ आहे. रामकृष्ण हरी तुमचा आमचा मंत्र आहे. म्हणून महाराष्ट्र शांत आहे. म्हणून शांत आहे. वारकरी पंथामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबाराची पथ्य आहे. काय पथ्य आहे थोडक्यात? तुझी अनवाई नगा देवराया बहु आवडसी जीवा. विश्वमाऊली ज्ञानोबाराची पथ्य आहे. शपथ घेऊन सांगितलं, तुझी अनवाई नगा. नामदेवाची पथ्य आहे. देह जावत्वा राहो पांडुरंगी दृढ भाव चरणना सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा. शपथ घेऊन सांगितलं. शपथ घेऊन तुकोबाची पथ्य आहे. एक गौ आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम. काही आता नाथाची पथ्य आहे. माये जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ. जनार्दन. तुमची आमची आहे का पथ्य? आमची नाही, तुमची काय सांगा. जेवढं औषध महत्वाचं आहे त्याच्या कैपट पथ्य महत्वाची आहे. पथ्य ठेवा. पहिले लोक माळाच घालत नाहीत. घालतात का? बैरपुऱ्यात बहुतेक लोकांच्या गळ्यात माळा नाहीत. चांगले चांगले प्लॉट आहेत, स्क्वेअर फूट न कटणारे आहेत, पण गळ्यात माळ नाही. का घालना माळ? एक जण म्हणे, महाराज तुम्ही म्हणता माळ घाला, पण मी माळ घालणार नाही. एकदा इरीत उडी टाकेल पण माळ नाही घाला. तुमच्या पाचोऱ्याला माणसं मरता का? मरतं वाटते नाही. मला वाटलं आमच्याच भागात मरतं काय. आमच्याही भागात मरतात. आम्ही मेल्यानंतर जाळतो. पाचोऱ्याला कसं काय? बरं जाऊ द्या. तुम्ही मेलेल्या माणसाच्या मुखात तुळशीचे पानं टाकता का? महिला मंडळाला माहित आहे का ग? आई टाकतं ना. का बरं टाकता? मेल्यावर का बरं टाकता? आयुष्यभर पांढरे बटाटे दाबले. पांढरे बटाटे समजले ना? पाचोऱ्याच्या बस स्टँड वरले उकळलेले पांढरे बटाटे. त्या पांढऱ्या कोंबडीचे पखाना इकून दाबा आणि तिकून दाबा. माळ घालत ना राजू. जोपर्यंत तुम्ही माळा घालणार नाही, किती वर्ष संतांची पुण्यतिथी केली, तुम्हाला त्याचं फळ भेटणार नाही. मी पुढे सांगणारच आहे. माळ पाहिजे. 108 महिन्याची माळा घाला गळ्यात. 108 तीर्थाची आंघोळ तुमच्या घरी होईल, तुमच्या बाथरूम मध्ये होईल. काय काही गंगा सागरला जायचं काम नाही. धंदे केले आपल्या लोकांना. 12,000 एक टाइम जेवण, एक टाइम नाश्ता, 2 टाइम चहा. तुकोबा खोटे बोलले. पंढरीची वारी अनेक न करी तीर्थव्रत. वाराणसी गया पाहिली द्वारका, परी नाही तुका पंढरीचा. उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. ऐशी चंद्रभागा, ऐशी भीमातीर, ऐसा विटेवर देवकोटे. 108 महिन्याची माळ पाहिजे गळ्यात. घरी होते गंगा सागर. जुने आपले बापदादे आपल्या लेकीबाईला काय द्यायचे? सप्रेम भेट. मुलीची आत्या तांब्याचं गंगाळ नाही कशी गेली लग्नात. तांब्याचं गंगाळ तुमच्या भागात नसते काय? हो तर म्हणा. हो आहे. पण तुमचा इतका भांड्यात जीव आहे, ते तांब्याचं गंगाळ पितांबरीनं घासून घुसून पन्नीत सज्जावर खाली अन्न. व गावकरने सुभद्रे खाली अन्न. त्याले दिवाळीच्या दिवशी बाया आणत नाही ते खाली. गंगाळ घ्यायचं. गंगासागर आहे ते. तांब्याचा गडू घ्यायचा, डोक्यावर पाणी घ्यायचं. गंगा जल झालं ना ते. पण तुम्हाला त्याची गरज नाही. प्लॅस्टिकची बादली, प्लॅस्टिकचा मग, म्हणजे मग 100% स्नान. उठाला उठाला. अरे तीरथ बार बार गंगा सागर. गाडी कुठे जाते? बार
बार बार वा बे बार माळा घाला गळा. हे सोसायटीची मिटिंग नाही, ही नगरपालिकेची नाही पाचोरा. त्या बहिरपुऱ्याची संताजी मावाची मिटिंग आहे, संताजी महाराजांची मिटिंग आहे. मी मिटिंगा पुष्कळ केल्या. मागेला वाल वाचून दाखवणे, पुढच्यावर विचार करणे, कांदे पोहे दाबणे, 2 महिन्याच्या सह्या एका दिवशी करणे, भत्ता घेणे, निघून जाणे. हे संताजी बाबाची मिटिंग आहे. विचार करा, अजून तरी विचार करा, अजून तरी होई जागा. प्रत्येकानं गळ्यात माळ घाला. गर्व से को हम माळकरी है, गर्व से को हम टाळकरी है, गर्व से को हम वारकरी है. पाचोऱ्याचं नाव आहे हो जळगाव जिल्ह्यात. दर एकादशीला कीर्तन होते, विठ्ठल मंदिरात होते, इकडे मडी बाजारपेठेमध्ये होते, शुद्ध आणि मध्यला मोठे मोठे सप्त होतात. आमचे गुरु गोविंदाबा मुक्ताबाईला दिंडी आणतात. मुक्ताबाईला दिंडी, हा समाज असते दिंडीमध्ये. म्हणून भाव हो करणे ते ही चिकराम. पहिले माळा घाला. सरकार सांगते लस द्या बाळा, पोलिओ टाळा. आम्ही सांगतो माळ घाला गळा, जन्म मरण टाळा. विठ्ठल तुमची आमची पथ्य नाही. ऐका पथ्य. आला सोमवार, सोमवारी जय भोले टेकली वाले चिलिम भरा ताजा, दम लगाने आजा. शंकर सोसायटीचे सभासद. समजते ना शंकर सोसायटी. घरी पडायला जमा होत नाही, पण तो का प्रोग्राम सुरू झाला, कोणी पाणी आणते, कोणी बिया काढते, बिया 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 काढते, कोणी नारळाची दोरी आणते. ते नारळाची दोरी नातूपंत मुतेल असतात, खारट टुरट दोरी असते. त्या मावशीले पातळ नेसवतात, मग त्यात माल भरतात. 2 काळ्या घेते मरशींना. लोक म्हणतात भगवान शिवजी गांजा प्याले, हाच गलता घोटून द्याले. फार लोक इट गैले झाले. पिऊ नका गांजा दारू मत पिऊ यारो, अक्कल गुंग होती है. तुम्हाला प्यायचा आहे, मी सांगतो ते घ्या. प्याला पियो हरी नाम का, अरे प्याला पियो हरी नाम का, अखिया करो लाल, अरे भजन करो हरी नाम का, झक मारेगा काल. उढल उढल कावड यात्राच निघाली. कावड यात्रा श्रावण महिना, तिसरा सोमवार. महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन दे मला. त्यानं जर तिसरा डोळा उघडला, तू जिवंत राहशील काय? होय गंभीर्या. इतके लोक झाले सोमवार. प्रदीप मिश्रांनी तसंच केलं. 1 लोटा जल समस्या. प्रदीप्या नामदेव महाराजानं जरा गाथा वाचा. पसाभर पाणी सांगितलं ताई, फक्त पसाभर. आजच नाही, 400 वर्ष झाले. गाथा वाचा ना त्याचा. 1 लोटा जल समस्या हल. एवढं सोपं आहे. भगवान शिवजीने गंगा जटात घेतली, चंद्र जटेत घेतला, साप गळ्यात घेतला. का घेतला शी कारभारी बाबा का घेतला? भगवान शिवजी हलाहल नावाचं विष प्याले, म्हणून त्यांचा कंठ निळा झाला, म्हणून ते निळकंठेश्वर झाले. निळकंठेश्वर विष पोटात नाही घेतलं, कंठात ठेवलं. दाहू लागला म्हणून गंगा जटात ठेवली. चंद्र शीतल आहे डोक्यात ठेवला. आजही तुम्ही त्र्यंबकेश्वरले जा, ब्रह्मगिरी पर्वतावर भगवान शिव जटा आपटल्या, त्या जटेतून गंगेचा जन्म झाला ताई. ती गंगा वाहत आली, गंगाद्वार झालं. ते कुशावर्तात आली, वाचे म्हणता गंगा सकळ दोष जाती दृष्टी पडत. 12 ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वरला लिंग नाही बाबा. बाबा लिंग नाही. 12 ज्योतिर्लिंग. त्र्यंबकेश्वरला लिंग आहे का? आमची मुक्ताबाईची दिंडी जात असतं शिर्के ब्राह्मणाकडे, कानाला माहित आहे. आम्ही त्या दिंडीत होतो आणि ते पुजारी होते तिथं त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात. म्हणलं का हो, आम्ही इतक्या लांबून आलो, पर्श दर्शन नाही. तो म्हणे महाराज त्याला अटी आहेत, काही नियम आहेत. काय अटी आहेत? सचेल स्नान करावं लागते म्हणे. सचेल म्हणजे कपड्यासह. यज्ञ पवित्र पाहिजे, जाणव पाहिजे म्हणे. 5 वाजता तुम्ही हजर पाहिजे म्हणे. गेलो
कुशावरता 4 वाजता स्नान केली, 4:30 पावणे पाडले हजर. मी माझ्या हातानं त्यातलं तीर्थ काढलं. म्हटलं का हे येते कुठून? मग त्याने सांगितलं भगवान शिवने जटा पडल्या ब्रह्मगिरी पर्वतात, ती गंगा वाहत आली कुशावर्तात आणि तेच तीर्थ आलं या पिंडीमध्ये. म्हणजे 3 अंबक म्हणजे मुख, ज्याला 3 मुख आहे तो त्र्यंबक, मी नाही. एवढा सोपा नाही बाई. एक लोटा जल तुमचा पोरगा पास होईल, त्याचा तर नापास झाला, त्याचाच नापास झाला ना. जब तक इस देश में चूते जिंदा है अकलमंद पेट भर के खाएंगे, सब चिवतों का बाजार भरा. जाऊ द्या. गेला सोमवार आला मंगळवार, जय जगदंबे पूर्ण गंबे, देह तुझ अर्पिला तुझ म्या फुलोरा बांधिला. गेला मंगळवार आला बुधवार, एक गौ आम्ही विठोबाचे नाम आणि का बेकाम नाही आता. गेला बुधवार आला गुरुवार, दिगंबरा दिगंबरा पाद वल्लभ दिगंबरा पाद वल्लभ. टोंग्यार यू म्हणते, अगोदर पितो नंतर गातो. व्यसने सारे सोडून द्याना, सरळपणाचे जीवन जगाना. डुगु 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 डुगु. गांजा कोण ओढला रे हो गंजाट्या? आले हो भजन करता ओंगळवाने, नर का जाणे चुके ना. जाऊ द्या, मला पुष्कळ सांगता येईल. गेला गुरुवार आला शुक्रवार, मै आरती उतारू संतोषी माता की. कारण हा संतोषी आणि ते संतोषी. गोड गोड खाया मागते, आंबट चिंबट चालत नाही, काहून तिला सर्दी पडसा होईल. गेला शुक्रवार. शनिवार भेटाना की प्रस्तुती, जय हनुमान संजय खान जम के खाओ बन के दिखाओ. बिस्किट पण खाऊन हे पोरं दुरुस्त होतील का? बिस्किट. मला कधी कधी महाराज हसू येते. बरं झालं प्रभू रामचंद्रानं लंकेला नर नाही नेले, वानर नेले. नर नेले का? वानर नेले. वानर नर नेले असते तर पाचोऱ्याचे. लंका कशाची होती? सोन्याची होती ना. त्यानं तिथे पिशव्या भरल्या असत्या. रामा तू पाहून घे, चाललो आम्ही पहिल्या एसटीवर. वानरा हाती लंका घेवलेली, बिनपगारी फुल अधिकारी. आधार कार्ड नाही, पॅन कार्ड नाही, राशन कार्ड नाही. झाडाचा झाडपला खाल्ला, लंकेर विजय प्राप्त करून दिला. आपले पोरायले बिस्किट खाऊ घाला. पार्ले जी, घेना जी, जिज्जाजी, जिजाजी, जिसके आगे जी, जिसके पीछे. ओहे मेरे जिज्जाजी, वापे जिजाजी. आता बिस्किट खाऊन आपले पोराले बिस्किट खाऊ घाला. सकाळी नालीवर संडासले बसवा. ते जर नाली ओलांडली तर कीर्तन करून आई शी करते, आई शी करते. कारण ते पण बसेल असते खाना बिस्किट. बिस्किट खा रे. जाऊ द्या. गेला शनिवार. खंडेराया तुझा करीत नवासू, खंडेराया तुझा करीत नवासू, हे खंडेराया तुझ्या करीत नवासू, खंडेराया तुझ्या करीत नवासू. परदेसासू खंडेराया परदेसासू खंडेराया, परदेसासू खंडेराया, परदेसासू खंडेराया, परदेसासू खंडेराया, परदेसासू खंडेराया, परदेसासू खंडेराया, परदेसासू खंडेराया. खंडेराया खंडेराया तुझ्या करीत नवासू, खंडेराया तुझ्या करीत नवासू, खंडेराया तुझ्या करीत नवासू, खंडेराया तुझ्या करीत नवासू. हे रामाया रामाया प्रेम नगरवारी, हे रामाया रामाया प्रेम नगरवारी. हे सावलोनी भक्तीला देवना, सावलोनी भक्तीला देवना वारी. मगर जीवारी कंडवारी वारी, मगर जीवारी माझ्या मल्हारीची वारी, वारी गो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी गो वारी माझ्या मल्हारीची वारी. एळकोट एळकोट. जय मल्हार. ज्ञानोबाराने एकच ओवी दिली महाराज.
ऐसा खंड भजन करी. ऐसा तर कैसा सोमवार ते सोमवार. काल झालं आपलं भजन सुरू. सोमवार ऐसा खंड भजन करी उगा नसे क्षणभरी आगवेने गावद्वारी अहेव जैसी. ती जशी गावच्या बाहेर पाल टकून बसत, तिच्या जसं कंपाळाचं कुंकू पुसल्या जात नाही, तशी आपली व्यभिचारी भक्ती आहे. व्यभिचारी हो. आपण दुसऱ्या कळ्यापर्यंत आलो. आपला वेळ संपत आला. पुढेही बहुत करणे आहे. आमचे लहान लहान गोपाळ आपले आहेत म्हणून कार्यक्रम अनमोल सहकार्य आहे. लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था योगेश महाराज नाही, त्यांच्या ताई सुद्धा आहेत. काय फार मोठा उपक्रम ज्यांनी हातात घेतला. मुलं आहेत, मुली आहेत. तुमची आमची पत्ती आज एकच आहे. सर्वांना हातानं टाळी, मुखानं गोड असं चिंतन करा. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई पथ्यनाम विठोबाचे. ए काढ नको ना. पथ्यनाम विठोबाची आणि कवाची नशिवी.
एकच दृष्टांत देतो, झाला सेवा संपवतो. एकच दृष्टांत. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. पत्नीला पती प्रमाण आहे. मग घरातले काय टाकाऊ आहेत? घरातले मान्य आहेत. कोण आहे घरात? सासू. कोण सासू? जे सुनेच्या डोळ्यातले पाडते आसू तिले म्हणतात सासू. 4 दिवस सासूचे. सासरा ते लवंगी मिरची ननद. आता सासू कोण, सासरा कोण, देर कोण, का एकाच कीर्तना सांगू? पाहू पुढच्या वर्षी. पत्नीला पती प्रमाण आहे. पत्नी पतीच नाव घेते की दुसऱ्याचं घेते? पाचोरा शहर. तुम्ही नाव घेत नसता का? तुमचा सण आहे ना आता पुढच्या महिन्यात. कोणता? संक्रांत नाही का? अरे बापरे, महिनाभर कार्यक्रम चालते. हळदी कुंकू, हळदी कुंकू, हळदी कुंकू, हळदी. खरं सांगा, तुमच्या डोक्याला हळद आणि कुंकू असते काय? स्वतः लावत नाही. चालली कुठे? हळदी कुंकू, हळदी. सुवासनी बाया दिसतच नाहीत बाबा. कारण कुंकावाल्या गेल्या, टिकल्यावाल्या आल्या, बाथरूमच्या भिंती सवाष्णी झाल्या. कोणी बाथरूम मध्ये जा, 4-5 जणी आहेतच. आपला पती खांबाले, आपला पती आरशाले, आपला पती. कुंकू लावायला पाहिजे. 16ने कुंकू लावा. 16ने. पूर्वीच्या म्हाताऱ्या बाया 16ने कुंकू लावायचे. जेवढं जेवढं तुम्ही मोठं कुंकू लावाल तेवढं तेवढं तुमच्या पतीचं आयुष्य वाढते. पण सांगे म्हणे बाई, तो आकोटचा भाव होता कोणी? धर्मसिंधूंनी. पूर्वीच्या बाया मस्त डोक्याला हळद कुंकू बांगड्या. आता कपाटात बांगड्या मावत नाहीत. हातात एक नाही आहे खडूईच्या. हातात नाही, पायात नाही, नाकात नाही. ते कसंच दिसते कापूची कापूची. सुवासनी बाईनं कसं राहायला पाहिजे? नऊवारी पातळ पाहिजे. हिरवं पातळ, हिरव्या बांगड्या, हिरवीच कांचोळी, हळद कुंकू, मंगळसूत्र, पायातले जोडवे. आता ते इचूच घालतात. इचू जाऊ द्या. सुवासनी बाया. कोण सुवासीन? सांगा कोण सुवासीन? जिची सुवासना आहे कारभारी बाबा, ते आहे सुवासीन. तिले म्हणतात सुवासीन. असो, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. पत्नीला पती हा प्रमाण आहे, तसा आमचा देव आम्हाला प्रमाण आहे. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. हो. आणि का दुसरे मज नाही आता, नेमलिया चित्तापासून या. दुसरं तिसरं पत्नीचं पतीचं. वास्तविक पाहता पत्नीने पतीचं नाव घेऊ नये. का घेऊ नये? पतीचं आयुष्य कमी होते. जुन्या बाया घेत का कारभारी? तुम्ही घेतलंच नाही का? बाना कसे गोळ असतात. आमचे गुरुबंधू आहेत, कानाला माहित आहे. त्याला 3 मुलं आहेत. त्या बोवाले नाव नाही सांगत त्याचं. शारंगधर भाऊ. आम्ही सकाळी सकाळी त्याच्या गावाला गेलो. मग त्याने चहा सांगितला. बबल्या चहा ठेव रे. चहा कोणाला सांगितला? बबल्या आले आणि बबली चहा घेऊन आली. बोवाला हा होय का बोवाचा बबल्या? म्हणजे त्यानं मर्यादा ठेवली. जुन्या लोकांना. आजचे सुशिक्षित बेकार डायरेक्ट हाका मारतात म्हणून तो फ्यूज उडतात. हे डायरेक्ट हाका मारते सुशिक्षित. कुठे गेली का सुल्लू? ते म्हणते काय म्हणता रे उल्लू. बाजार केला, बाजार केला. काही अर्थ नाही. पतिव्रता नेने अनेकाची स्तुती, सर्वत्र पती ध्यानी म्हणी. हो, म्हणून पत्ते नाम विठोबाचे आणि कवाचे न. फार मोठा मलाही समाधान वाटलं. सौंड आहे. सौंड म्हणजे सौंड आहे. टाळकरी म्हणजे गायनाचार्य आहे. आमचे बाबा कारभारी आहे. आणि हा बहुजन समाजाचा माणूस. आज मला त्यांनी सांगितलं, आमचे बिल्डीचे दगाभाऊ आहेत. त्यांनी सांगितलं बाबा असा असा माणूस आहे, चोकोबाची पुण्यतिथी करतात. आज नाही 15-16 वर्ष झाले म्हणे बाबा. हो, पण ते काही असो करतात, त्याला महत्व आहे. म्हणून मलाही समाधान वाटलं. नाही तर आम्ही इतक्या लांबून तुम्हाला आता जाहीर आमंत्रण. तुम्ही मुक्ताबाई तर शिवरात्रीला येता. उद्यापासून मुक्ताबाईचे बंधू सोपान काका सासवड यांचा पुण्यस्मरण सोहळा 10-12 ते 17-12 या दिवसामध्ये सकाळी ज्ञानेश्वरी पारायण आहे, दुपारी जेवण आहे आणि दुपारी 2:30 ते 5 पर्यंत ताटी उघडा ज्ञानेश्वरा.
यावर भावनिरूपण कथा आहे. मी कानाजवळ पत्रिका दिलेली आहे. ती पत्रिका उद्याला इथं लावून द्या. या आपण मुक्ताबाईचे लेकरा आपण, म्हणून सर्वांनी तो आनंद घ्या. शेवटी सोच कर सोचो साथ में क्या जाएगा. काही येणार नाही सोबत, काही येणार नाही. पण माळ कोणी काढणार? माळ सोबत येईन. नंगा आना नंगा जाना संग नाही आदा मासा. पण माळ कोणी काढणार नाही. माझी सेवा संपली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.